मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ ॲट एलिसचा आमचा हा यूट्यूब चॅनल, ज्यामध्ये आम्ही आमच्या ट्रेनिंग्ज आणि वर्कशॉपमधले एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करत असतो किंवा आमच्या ट्रेनिंगमधल्या काही पार्ट तुमच्याशी शेअर करत असतो. उद्देश हा आहे की तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल, तर तुमचा व्यवसाय हा सुदृढ झाला पाहिजे, तुम्ही पाहिजे तेवढे पैसे कमवले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं कुटुंबीय सुखी राहिले पाहिजे. मित्रांनो, एक सुधीर फडकेंनी गायलेलं आणि ग. दी. माडगुळकरांनी लिहिलेलं एक गाणं आहे. उघडदार देवा आता, उघडदार देवा, देहाची तिजोरी भक्ती आज ठेवा. आणि त्यामध्ये एक ओळ आहे, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. म्हणजे स्वतःचीच प्रतिमा ही स्वतःचीच वैरी होते. अर्थात तिथला संदर्भ वेगळा आहे, पण मी ज्या संदर्भात आज तुमच्याशी बोलणार आहे. मित्रांनो, बऱ्याचशा व्यावसायिकांचं काय होतं की त्यांनी स्वतःची एक इमेज बनवून ठेवलेली असते की मला हे येतं, किंवा मी इंजिनियर आहे तर मी इंजिनिअरिंगचंच फक्त काहीतरी करू शकेल, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे तर मी तेवढंच करू शकेल, मी डॉक्टर आहे तर मी डॉक्टरचा रिलेटेडच व्यवसाय करू शकेल. वास्तविक पाहता तुम्ही जे काही शिकलेलं आहात, तुमचं जे काही नॉलेज आहे, त्याचा आणि व्यवसाय करण्याचा खरंच काही संबंध नाही मित्रांनो. आपण जेवढे लोक हे व्हिडिओ बघत आहेत, तुम्ही सध्या काही करत असाल, तुमचं शिक्षण काही असेल किंवा तुमचं शिक्षण झालेलं नसेल, त्याचा आणि तुमच्या व्यवसाय सुरू करण्याचा काहीही संबंध नाही. कारण व्यवसाय सुरू करण्याकरता टेक्निकल नॉलेज ही रिक्वायरमेंटच नाही आहे, व्यवसायाचं नॉलेज ही रिक्वायरमेंट आहे. आणि हीच खरी गंमत आहे की तुम्हाला हे लक्षात घ्यायला हवं की तुम्ही तुमची जी इमेज बनवून ठेवलेली आहे की मला जे येतं, मला जे येत नाही, मला हे कळतं, मला हे कळत नाही, त्याचा आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्येच इनफॅक्ट सक्सेसफुल असण्याचा काही संबंध नाही. आपण सगळेजण ना आपल्या एका विशिष्ट इमेजमध्ये इतके अडकून गेलेलो आहोत की आपल्याला असं वाटतं ह्या इमेजच्या बाहेर मी परफॉर्मन्स करू शकत नाही. आणि असं म्हटलं जातं ना की तुम्ही एखादा चष्मा जर फार दिवस लावला असेल तर तुम्ही हे विसरून जाता की तुम्ही त्या चष्म्यातूनच जग बघताय. हळूहळू तुम्हाला असं वाटतं हे जग जे आहे ते असंच आहे. समजा एखाद्याने जर एखाद्या विशिष्ट लेन्स किंवा निळ्या किंवा हिरव्या रंगाचा चष्मा लावला आणि तो त्यांनी काढलाच नाही काही वर्ष, तर त्यातून जे जग दिसणारं आहे त्याला वाटेल की ते जग तसंच असतं. त्यामुळे आपला प्रॉब्लेम हा आहे मित्रांनो की आपलं व्हिजन जे आहे ते आपल्या विचारांनी शेपअप झालेलं आहे. म्हणजे आपण आपली स्वतःची एक इमेज बनवली आहे, मला हे येतं किंवा येत नाही, मला इंग्लिश चांगलं आहे, माझं इंग्लिश वाईट आहे, माझं मॅथमॅटिक्स चांगलं आहे, माझं मॅथमॅटिक्स वाईट आहे, माझी पर्सनॅलिटी अशी आहे, माझा संवाद असा आहे, माझ्या अकाउंट्समधलं नॉलेज आहे. हे प्रत्येक गोष्टीची आपण एक इमेज बनवून ठेवली आणि त्या इमेजमध्ये जे शक्य आहे त्या इमेजला सूट होणारा परफॉर्मन्स आपण करत असतो. पण हे विसरून जातो आपण की आपला मेंदू हा प्रचंड कॅपॅसिटीचा आहे, त्याच्यामध्ये असंख्य गोष्टी अजूनही टाकता येतात आणि आपण विसरून जातो की आपल्याला हे करण्याची क्षमता ऑलरेडी दिलेली आहे. म्हणून तर 58व्या वर्षी पण बिझनेस चालू झालेले आहेत. 58व्या वर्षी पण एखादा एम्पायर उभं राहायला सुरुवात झालेली आहे. अगदी टाटा असतील किंवा KFC असेल. तुम्हाला हे लक्षात येईल, अगदी रे क्रॉक सुद्धा मॅकडोनल्ड्स 1952 साली सुरू झालेलं 53 वर्षाचा रे क्रॉक. तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांना हे लक्षात घेण्याची गरज आहे की तुम्ही तुमची जी इमेज बनवून घेतलेली आहे, मला हे येतं, मला ते नाही येत, ही तुम्ही स्वतःला एक बाउंड्री आखून दिलेली आहे, हे लिमिट्स आखून दिलेले आहेत. त्याचा आणि तुम्ही वास्तविक जीवनात रिझल्ट प्रोड्यूस करण्याचा काही संबंध नाही, कारण ते तुम्ही तुमच्यावर टाकलेले बंधन आहे. सत्यामध्ये ती बंधन आहेत का नाही आहेत, ते तुमच्या विचारांवरची बंधन आहेत. आज जर समजा असं गृहीत धरा, ह्या व्हिडिओला ऐकणाऱ्या एखाद्याने असं ठरवलं की फ्रेंच लँग्वेज शिकायची, तर तुम्ही महिना, 2 महिने, 3 महिने स्लो लर्नर असाल तर वर्षभरात शिकाल, पण फ्रेंच लँग्वेज जरूर शिकाल. कोणाला जर वाटलं की नवीन काहीतरी शिकून घ्यायचं, तर तुम्ही डेफिनेटली करू शकाल. आता हे रेस्ट्रिक्शन्स आहेत एज्युकेशन सिस्टमचे की तुम्ही या विशिष्ट पिरियडमध्येच हे शिकलं पाहिजे, ते शिकलं पाहिजे. पण माणसाची कॅपॅसिटी आणि मेंदू हा अनलिमिटेड आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुम्ही स्वतःची जी इमेज बनवून ठेवली त्याला स्वतःचं वैरी नका होऊ देऊ. तुम्ही त्याला तुमच्या मध्ये नका येऊ देऊ की हे म्हणजे मी आहे. ते तुमची सध्याची नॉलेज परिस्थिती आहे. दॅट इज युअर नॉलेज पोझिशन राईट नाव. पण त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही ह्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही विचार करा की काही लोकांची सुरुवात कुठून झाली आहे, त्यांनी काय केलेलं आहे,
मी म्हणजे अगदी आत्ताचे जे असामान्य लीडर्स आहेत ते त्यांची सुरुवात बघा, त्यांचं चरित्र अभ्यासा. त्यांनी सुरुवात कुठून केली आणि आज ते काय करतात. सो माय इन्व्हिटेशन टू यू इज की तुम्ही तुमच्या इमेजमध्ये अडकू नका. तुम्हाला जे पाहिजे ते लाईफ डिझाईन करण्याची कॅपॅसिटी तुमच्यात इन्स्टॉल करून पाठवलेलं आहे. त्याचा वापर करा. मित्रांनो, मी इथेच थांबतो. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. धन्यवाद.